बांधकामास लागणाऱ्या ग्रिल गेट दरवाजे बनवणाऱ्या कारागिरास बांधकाम कामगाराचा दर्जा देण्याची तरतूद व्हावी। त्यानंतर MIDC मध्ये NT ब किंवा NT या प्रवर्गासाठी रेसिडेन्शियल व कमर्शियल प्लॉट राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात यावी। आहे ठीक आहे, ती एक आपल्या त्याच्यात नाही करा। लोहार समाजातील महिला बचत गट लोहार समाजातील महिला बचत गट यांना ग्राम विकास विभागांतर्गत उमेद मार्फत प्रशिक्षण व शक्ती बचत गट यांना 25 लाखाच्या विनातारणी कर्जाची सुविधा करण्यात यावी। ही ऑलरेडी आता SC ST करता केलेली आहे। आपल्याला त्यामध्ये एमटीतल्या महिलांना सुद्धा एमटीचे जे बचत गट आहे त्या महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं। त्यानंतर ही सुद्धा दुसरी मागणी आता SC ST करताच आहे, त्यात NT प्रवर्ग घालण्यात यावा। महसूल मंत्रालयाअंतर्गत लोहार समाजातील महिला व पुरुष बचत गट किंवा कोऑपरेटिव्ह संस्था यांना उद्योग उभारणीसाठी तालुक्यातील मुलकीपड गायरान शासन अशा स्वरूपाच्या 1 हेक्टर जमीन विनामोबदला देण्यात यावी। ही तरतूद आता SC ST करता केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला NT ला सुद्धा याचा लाभ मिळण्यात यावा। लोहार समाजातील उत्पादन कृषी आधारित असल्याने शासन पुरस्कृत वित्तीय संस्था नाबार्ड व NSDC यांच्याकडून मोठे उद्योग उभारणीसाठी विनातारण विना जामीन कर्ज पुरवठा मिळण्याची तरतूद करण्यात यावी। NCDC चा फुल फॉर्म आहे नॅशनल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। हे जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल ते। त्यानंतर लोहार समाजातील वेल्डर फिटर टर्नर हेल्पर अशा बेरोजगार युवकांना केंद्र शासनामार्फत NSDC च्या पोर्टलवर NSDC चा फॉर्म आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, कारण दोन्हीत गल्लत होती NSDC आणि NCDC। NSDC वेगळा आहे, NCDC वेगळा आहे। NSDC म्हणजे लिहून घ्या, तुम्ही परत सर्च करा। NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। हे केंद्र शासनाने आता त्याचं पोर्टल ओपन केलंय, त्याचं ऑफिस आपलं विद्याविहारमध्ये आहे। आपल्यातल्या लोकांना खूप मोठी संधी आहे परदेशामध्ये स्किल वर्कर म्हणून जाण्याची, अनस्किल म्हणून सुद्धा जाण्याची। त्यामुळे खूप मोठी मागणी आहे आणि आपल्यातल्या युवकांच्या पर्यंत ही बातमी जाण्याकरता आपल्याला काय करायला लागेल, शासनाबरोबर महापरिषदेचे एक कोलॅबोरेशन तयार करून MOU करून आपल्याला प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे लागतील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आणि आपल्या महापरिषदेमार्फत। आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती आपल्याला तिथपर्यंत गेलं पाहिजे। कोणते डॉक्युमेंट लागतात, विजा कोणत्या पद्धतीने दिला जातो, शासन काय आपल्याला सहकार्य करणार आहे, या सगळ्या गोष्टी शासनाला सोबत घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत न्यावे लागतील। ही एक आपली त्याच्यामधली महत्त्वाची मागणी आहे। त्यानंतर ग्रामपंचायत अंतर्गत बघा हा निर्णय शासनाचा झालेला आहे। आपल्या इथं आलेल्या सगळ्या संघटनांनी आपल्यातल्या समाजातल्या लोकांना